सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना गाड्या मिळतात तसे मिरचीचे भजे कसे बनवायचे ते बघतोय। खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे घरात असलेल्या साहित्यापासूनच आपण पदार्थ बनवत असतो, तसाच हा एक पदार्थ आहे। चला तर मग सुरुवात। बघा इथे ना बेसन पीठ घेतलेलं आहे, छान मस्त मऊ असं बेसन पीठ आहे। आपल्याला जाडसर नाही घ्यायचं, असं मस्त बारीक पाहून घ्यायचं। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, त्याचबरोबर इथे 2 चमचे आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा ते पाऊण चमचा हळद घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पाणी लागेल आपल्याला। चला तर मग सुरुवात करू। तर बेसन पिठामध्ये हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, त्याचबरोबर हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। आपल्याला इथे सोडा वगैरे काही न वापरता बनवायचं आहे। हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम पण जास्त नाही टाकायचं, नाहीतर काय होतं की गठोळा उडत नाही, मग ते जास्त पातळ होऊन जातं। मग असं थोडं थोडं टाकलं ना की मस्त छान असं आपलं बॅटर तयार होतं। तुम्ही हाताने पण असं फेटू शकता। अजून पाणी टाकते मी, टोटल किती पाणी लागलं ते सांगते मी तुम्हाला। आपण इथे 1 कप घेतलेलं आहे बेसन पीठ। हे डाळीवर पण अवलंबून असतं, कोणती डाळ जास्त पाणी पितं, कोणती डाळ कमी पाणी पितं, त्यामुळे हे प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं। बघा आता हे जे आहेत ना बॅटर मस्त असं मी मिक्सरच्या साहाय्याने करून घेते। तुम्ही पाहिजे तर हाताने पण फेटून घेऊ शकता। आपल्याला याच्यात आहे ना सोडा नाही घालायचा आहे, त्यामुळे ना थोडं 5 मिनिटांसाठी असं छान मिक्स करून घ्यायचं। म्हणजे मग काय होतं की आपलं हे जे पीठ आहे ना मस्त हलकं फुलकं तयार होतं, हवा भरते त्याच्यामध्ये, म्हणून मग ते छान असं आपले जे पण तुम्ही करणार भजी ते मस्त छान असे फुलून येतात। म्हणजे तुम्ही पाहिजे तर बटाट्याचे करा, कांद्याचे करा, कोणतेही करा। हे बघा आता इथे आपण हे 5 मिनिटं छान असं फेटून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा मस्त छान झालेलं आहे। मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या ना घेताना कधी पण ना अशा स्वच्छ करून घ्यायच्या, घेतल्यावर धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या। हे बघा असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। फक्त आतमधलं जे पोट आहे ना ते असं फाडून घ्यायचं आहे, बस एवढंच करायचं आहे। आणि ह्या मिरच्या तिखट नाही आहे, तुम्हाला जर तिखट घ्यायच्या असतील तुम्ही त्या पण घेऊ शकता, पण शक्यतो मिरची भज्याला याच मिरच्या वापरतात। बघा असे पूर्ण कापून घ्यायचे। आता आपण इथे ना एक सिक्रेट हे करतोय मसाला, त्याच्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे। हे बघा तुम्ही ना डेसिनेटेड कोकोनट असतं ना, म्हणजे जे नारळाचा बुरंदा बोलतात त्याला, तो घेतला तरी चालेल। हे बघा इथे ना हे खोबरं मी असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। चाट मसाला घेतलेला आहे, तुम्ही त्याच्याऐवजी आमचूर पावडर पण घेऊ शकता, थोडासा घेतलेला आहे मी इथे। चवीनुसार मीठ घ्यायचं आणि लाल तिखट घ्यायचं। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे बघा मिरची घ्यायची आणि त्याच्यात हे मसाला भरून घ्यायचा चांगला। छान असं मस्त लागतात या मिरच्या, तुम्ही नक्की करून बघा। जे आपल्या मार्केटमध्ये मिळतं ना बाजारात गाडीवर, अगदी तसंच मिरची पकोडे लागतात, या मिरचीची भजी अगदी सेम तसेच लागतात। नक्की करून बघा तुम्ही पण, तुम्हालाही आवडेल ही रेसिपी। आता हे ना सगळं असं भरून घेते मी, छान मस्त दाबून दाबून भरून घ्यायचं। तेल पण छान गरम झालेलं आहे, जास्त पण दूर हे असतं असं तापवायचं नाही आपल्याला। हे बघा आता याच्यात ना आपल्याला 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। हे बघा आणि छान फेटून घ्यायचंय। तेल टाकल्यावर पण छान फेटलं ना मस्त हलकं होतं माजूनच। तर यामध्ये आपल्याला हे ज्या मिरच्या करून घेतल्या आहेत आपण हे टाकायच्या। मस्त छान असं कोटिंग बसतं मग। हे बघा
अशा मिरच्या आपण टाकून घ्यायच्या या. जेवढ्या मावतील ना तुमच्या कढईमध्ये तेवढ्या टाकून घ्यायच्या. आणि या मिरच्या करताना एक लक्षात घ्यायचं, कधी पण आहे ना याच्या मिरच्यांचं आहे ना पोट फाडून घ्यायचं, नाही तर काय होतं की सगळं हे जे आहेत ना मिरची उडेल मग तुमच्या अंगावर. त्याच्यामुळे हे पोट फाडून घेणं गरजेचं आहे. आता हे आहेत ना छान अशा दोन्ही साईडला आलटून पलटून मी करून घेते. छान तळून घेते या. बघा आता मी हा अशाच पद्धतीने सगळे तळून घेते. हे बघा मस्त झालेले ते कुरकुरीत एकदम. आपण इथे ना सोडा न वापरता किंवा इनो वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे. फक्त साधं सोपं बेकिंग पावडर पण नाही टाकलेली आपण. तेलाचं मोहन घातलं आणि झटपट असे इथे आपले मिरचीचे भजे तयार आहेत. बघा तुम्हाला दाखवते मी जवळ. बघा मस्त झालेले ते बघू शकता तुम्ही. असे चाळणीवर काढून घ्यायचे आणि गरमागरम मस्त चहा सोबत खायचे. छान झालेले ते चवीला पण अप्रतिम लागतात हे भजे. इथे गॅस बंद करते मी, काढून घेते. आवाज बघा किती छान येतं त्याचा, कुरकुरीत एकदम. बघा मस्त छान येतं असे कुरकुरीत आपले मिरचीचे भजी बनवून तयार आहेत. बघू शकतात अगदी गाड्याला मिळतात ना तसेच आहे, थोडी वेगळी पद्धत केलेली आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल. मस्त छान असे आपले कुरकुरीत मिरचीचे भजी बनवून तयार आहे. मस्त छान भजे, चहा आणि पाऊस. आहा काय भारी कॉम्बिनेशन आहे, मस्त. तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.